अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जालिंदरजी घिगे, आपल्याला विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन 2016 साली ज्या शाळेच्या मैदानात एक शिक्षण हक्क परिषद भरली होती, ज्या काळात याच तालुक्यातल्या 19 शाळा 2014-15 या दरम्यान बंद करण्याचा डाव या तालुक्यात रचला गेला होता. आणि ज्या ठिकाणच्या शाळा बंद झाल्या तो हा तालुका आहे. त्यानंतर या तालुक्यातल्या ज्या शिक्षकांनी त्या शाळा पुन्हा चालू हव्यात याच्याकरता संघर्ष केला, मोर्चा काढला, आंदोलनं केली, व्यवस्थापन कमिट्यांना घेऊन, ग्रामसभांना सोबत घेऊन ज्या शिक्षकांनी हा आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या शिक्षकांवरती निलंबनाच्या कारवाई झाल्या. हा या तालुक्याचा फार लांबचा नाही, जवळचा इतिहास आहे. त्यावेळेस विद्रोही विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही त्या शिक्षकांच्या सोबत उभा राहिलो आणि त्यांना घेऊन या ठिकाणी शिक्षण हक्क परिषद संघटित केली. त्या शिक्षण हक्क परिषदेच्या स्टेजवरती असलेले कॉम्रेड अजित नवले या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याचबरोबर रानकवी तुकाराम धांडे तुमच्या समोर कविता सांगून बसलेले आहेत. त्यावेळेस आम्ही हे म्हणत होतो की 2014-15 या दरम्यान ज्या 19 शाळा बंद करण्यात आल्या त्या बंद होत असलेल्या शाळा हा एक टेस्ट प्रोग्राम आहे, हा एक शासनाचा डाव आहे. अनिकेत आत्ताच जे म्हणाला ते खरं आहे की कुठलंही सरकार आलं तरी शिक्षणाचा अजेंडा सारखाच असतो, तो बदलत नाही. गेलेलं सरकार, आलेलं सरकार तो अजेंडा पुन्हा पुढे रेटीत असतो. कुणा करता रेटीत असतं ते आज आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ज्या 9 कंपन्या समोर काढलेल्या आहेत की ज्या 9 कंपन्यांना आता खाजगीकरणाचा कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे आणि दारूच्या कंपन्यांना शाळा ठेक्यावरती दत्तक दिल्या जाणार आहे, ते आज स्पष्टपणे दिसत आहे की त्यावेळेस ज्या 19 शाळा बंद करण्यात आल्या त्या बंद होत असताना आम्ही हे सांगत होतो की भविष्य हे असं असणार आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून ते तुमच्या आमच्या समोर दिसतंय. आणि हा अकोले तालुका टेस्ट प्रोग्राम होता त्यावेळेस आणि या ठिकाणचे एक शिक्षण तज्ञ, महाराष्ट्र सरकारचे शिक्षण तज्ञ हेरल मकुलकरी नावाचे शिक्षण तज्ञ त्यावेळेसही म्हणत होते की या शाळा बंदच होणार आहेत, आपण बंद केल्या पाहिजे. ज्या शाळा बंद होणार आहेत त्या वाचवायचं कारण नाही. आम्हाला जाहीरपणे त्यावेळेस आम्ही बोलत होतो, आजही आम्ही बोलत होतो, आजही त्यांची भूमिका तीच आहे. सरकारचे पाय चाटून गरिबांच्या शाळा बंद करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्या पाहिजे. गोरगरिबांच्या ताटात माती कालवणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्या पाहिजे. आज या ठिकाणी त्यावेळेस छोटासा मंडप होता, 2च फळे होत्या, एवढा मोठा मंडप लावून ज्या शिक्षकांनी आज ही परिषद आयोजित केली, ही समिती संघटित केली आणि शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं ते शासन सत्तेला धोरणात बदलवायला, भूमिका घ्यायला भाग पाडण्याकरता आपण संघटित झाला. मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. अकोला तालुक्यात झालेले प्रोग्राम आणि आजही सुरू असलेला शिक्षण, नव्या शिक्षण धोरणामध्ये असलेला शिक्षण संकुल, समूह शाळा त्याच्यातला छोटा प्रोग्राम आहे मित्रांनो. समूह शाळा छोटा प्रकल्प आहे, त्याच्यातला शिक्षण संकुल नावाचा असलेला मोठा प्रकल्प तो सुद्धा तुमच्या तालुक्यामध्ये त्यांनी अंमलबजावणीत आणून त्याचा टेस्ट प्रोग्राम केलेला आहे आणि उद्या केंद्रामधून मवेशीचं शिक्षण संकुल जाहीर करतील आणि हे फार छान आहे, फार भारी आहे. आणि तो आपण देशभर शिक्षण संकुलाचं मॉडेल आता अंमलबजावणीत आणलं पाहिजे. त्यांनी पेन्शनचं जसं तुमच्या समोर ऑनलाईन समूह शाळा सांगायला लागलेले त्याच पद्धतीनं मवेशीच्या शिक्षण संकुलाचं तुमच्या समोर मांडलं जाणार आहे, ते देशभर आणलं जाणार आहे. त्याचे टेस्ट प्रोग्राम अकोले तालुक्यात सुरू आहेत आणि आम्ही गपचीप आहोत, गपचीप राहता कामा नये. 2016 साली ही संख्या असती ना, केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला सुद्धा छक मारून गपचीप बसा
धरण जळून गेल्यानंतर राख उधळायला येण्याचा अर्थ नसतो. पण जनतेला आज सर नाही जळलेल्या राख झालेली हे सुद्धा माहिती नाही. किमान ते तरी माहिती करून देऊ. काय नालायक लोक सत्तेत बसवले की जे उघड्या ढवळ्या कालच सरकारी दवाखान्यांना खासगी करण्याच्या कचाट्यात आणण्याकरता त्यांनी एक जाहीर केलेलं जी आर आपल्या समोर आला. त्याच्याबरोबर तहसीलदार पद सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती देण्याचं त्यांनी जाहीर केलं. शाळा हा काही नवा प्रोग्राम नाही आहे, तो जुनाच आहे. परंतु येणारं सरकार चांगलं असलं पाहिजे. येणारे सत्तेत बसणारे चांगले असले पाहिजे. जे शिक्षणाच्या बाजूने विचार करतील, जे आरोग्याच्या बाजूने विचार करतील, जे रोजगाराच्या बाजूने विचार करतील, ते जाती धर्माच्या बाजूने विचार न करता जाती धर्माना सलोख्यानं वागवणारे विचार करतील. अशा भूमिकेनं घेऊन पोटाचा विचार करणार सरकार असलं पाहिजे. या भूमिकेनं आम्हाला जावं लागणार आहे. कारण मनुस्मृतीचा चातुर्वर्ण्यातला चौथा स्तर शेवटचा स्तर उभा करायचा हा सगळा कार्यक्रम आहे. आणि चातुर्वर्ण्यातला शूद्र अतिशूद्र ज्या पद्धतीनं राबत होता ही व्यवस्था उभी करीत होता त्याच्या वाट्याला काहीच जात नव्हतं. तो फक्त राबत होता मरत होता, राबत होता मरत होता. त्याच्या राबण्याचं सुद्धा मूल्यमापन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. आणि ते संविधान नष्ट करून चातुर्वर्ण्य व्यवस्था परत मनुस्मृतीच्या निमित्तानं उभी करायची. ज्या शिवाजी महाराजांनी चातुर्वर्ण गाडला, संभाजी महाराजांनी चातुर्वर्ण्य गाडला आणि त्या गाडलेल्या चातुर्वर्ण्याला पुन्हा उभं करण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संघ नावाचं पिल्लू या देशामध्ये सत्तेत बसले आणि भाजप नावाच्या एका राजकीय कारस्थानाला या देशात उभं करून या देशातल्या बहुजनांच्या आयुष्याची राख रांगोळी होताना ती डोळ्यांना बघवणार नाही. मित्रांनो, आपण शिकलेले आहोत, सुज्ञ आहोत, बुद्धिवादी आहोत. आपली जबाबदारी आहे आपल्या आया बहिणींना, गोरगरिबांना, बहुजनांना सोबत घेऊन उभं राहण्याची. आपण ती करूया. कष्टकऱ्यांची लेकरं आहोत तर कष्टकऱ्यांच्या बाजूने उभं राहूया. शेंडी जानव्याच्या बाजूने उभं राहिलो तर आपल्या देशाचं आणि आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी पुन्हा अभिनंदन करतो इथं सगळ्या जमलेल्या शिक्षकांचं, सगळ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांचं, इथल्या सगळ्या मान्यवरांचं आणि थांबतो. धन्यवाद. जिंदाबाद संविधान.